दुधाच्या प्रश्नावरून शरद पवारांच्या पक्षाचे नेते जयंत पाटील आणि आमदार सुरेश धस आमने-सामने आलेत. खराब दूध घेण्यासाठी बीडच्या आमदाराची पत्नी दम देते असा आरोप जयंत पाटलांनी विधानसभेत केला होता. जयंत पाटलांनी कुणाचंही नाव घेतलं नव्हतं. मात्र जयंत पाटलांच्या आरोपावर सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केलाय. सर्व दूध डेअरीवाले आले. तुकाराम मुंडेंनी सांगितलं चुकीच्या लोकांचं दूध तुम्ही चुकीचं दूध घेऊ नका. इथं डेअरीवाल्यांनी जाहीर सांगितलं त्या मीटिंगमध्ये की बीडच्या कोणा एका आमदाराची बायको आम्हाला दम देते आणि दूध घ्यायला लावते. मुख्यमंत्र्यांनी विचारलं पाहिजे त्यांना तुकाराम मुंडेंना की कोणाचं नाव त्यांनी घेतलं. मोठमोठ्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या म्हणतात की आम्हाला खराब दूध घेण्याचा दबाव येतो. आता दम बिम तर तो काय आमचा धंदा वगैरे नाहीये दम बिम करण्याचा, आणि माझा असेल पण माझ्या पत्नीचा तर बिलकुल नाहीये बरं का. तर माझी पत्नी त्या जे त्यांचे संभाव्य तिकडचे जे पावडर प्लांटवाले आहेत त्यांच्याकडे 15 वर्षापासून आमचं दूधच नाही. आमचे जे इथले स्थानिक विरोधक आहेत त्यांचं दूध मात्र त्या प्लांटकडे जातं. मग त्या विरोधी पार्टीचे प्लांटवाले जे आहेत त्यांच्या कदाचित कोणीतरी सौभाग्यवती किंवा कोणी फोन केला असेल आणि ते आमच्यावरती ढकलताय. दूध संकलन प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांच्या मुद्द्यावरनं भाजप आमदार सुरेश धस यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ज्या ज्या डेअरी आणि चिलिंग प्लांटचं दूध संकलन कमी झालं त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी भाजप आमदार सुरेश धस यांनी केली. दरम्यान माझ्या सहकारी दूध संस्थेचंही संकलन कमी झालं असेल तर माझ्यावर गुन्हा दाखल करा असंही ते म्हणाले. एकदा होऊन जाऊ द्या ना. महाराष्ट्रातल्या ज्या ज्या चिलिंग प्लांटचं दूध कमी झालं असेल त्या सगळ्यांवर FIR दाखल करा. जर माझं कमी झालं असेल, माझं म्हणजे माझ्या सहकारी संस्थेचं कमी झालं असेल तर माझ्यावरती गुन्हा दाखल करा. आणि जयंत पाटील जे बोलतायत कणव घेऊन ज्यांचा कोणाचा मोठा प्लांट आहे त्यांना आम्ही दम बिम दिला मानतो. मी तर म्हणलं त्यांनी FIR करावी. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना झालेले आहेत. नवी दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची एक महत्त्वाची बैठक जी ती पार पडणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी राष्ट्रीय नेत्यांची बैठक होणार आहे. बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा केली जाईल. शिवसेना ठाकरेंच्या पक्षानं 6 फुटीर खासदारांना आता कायदेशीर दणका देण्याची तयारी सुरू केल्याचं चित्र आहे. एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झालेल्या फुटीर खासदारांना घेरण्यासाठी मोठं कायदेशीर पाऊल उचललं जात आहे. ठाकरेंच्या पक्षाचे संसदीय पक्षाकडून ज्या खासदारांना थेट पत्र धाडण्यात आले त्यांच्या या कथित विलिनीकरणाच्या दाव्यांवर कायदेशीर बोट ठेवण्यात आलंय. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार आता ही जुनी गोष्ट झाली की ते गेले, भेटले. काल परवाकडे ते माननीय लोकसभेच्या अध्यक्ष बिर्ला साहेबांना सुद्धा भेटल्याची माहिती मिळाली. आणि म्हणून आम्ही 6ही खासदारांना पत्र दिलेलं आहे की हे तुमचं पाऊल असंविधानिक आहे. त्याचीच जाणीव आम्ही माननीय लोकसभा अध्यक्षांना पण दिली आहे की हे असंविधानिक आहे. अशा प्रकारचं कुठल्याही गटाला मान्यता देता येत नाही याची आपण नोंद घ्यावी आणि तशी कारवाई करावी अशी अपेक्षा आम्ही व्यक्त केलेली. केराची टोपली आमच्या खासदारांनी दाखवलेली आहे. त्यांच्या पत्राला विचारतो कोण? लोकशाहीमध्ये नियमाप्रमाणे 2/3 मेजॉरिटीला महत्त्व आहे आणि बाकायदा लोकसभा स्पीकर यांच्याकडे जाऊन 6 खासदारांनी पत्र देऊन सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. ही फक्त केविलवाना प्रयत्न आहे. कोर्ट कचेऱ्या करणं, हे करणं, ते करणं. त्यामुळे कुठल्याही त्यांचा त्या पत्राचा परिणाम आमच्या खासदारांवर होणार नाही.